अर्जुनीमोल तालुक्यातील नवेगाव बांध येथे शांतिपूर्ण कॅन्डल मार्च काढून कोलकाता येथील पीडित महिला डॉक्टर हिच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचाराचे तीव्र निषेध करण्यात आले। कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर पडत आहेत। आपल्या महाराष्ट्रात देखील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा याकरता समाजातील अनेक स्वयंसेवी संस्था, डॉक्टर व महिला संघटना पुढे सरसावत आहेत। सदर महिला डॉक्टरला न्याय मिळावा याकरता गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई रुग्णालय येथील निवासी डॉक्टरांनी 13 ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला असून दिनांक 16 ऑगस्ट रोजी तीव्र निदर्शन करून निवासी डॉक्टरांनी पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे। याचाच एक भाग म्हणून नवेगाव बांध येथे छत्रपती शिवाजी चौक ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला। रुग्णालयात पीडित महिला डॉक्टरीला श्रद्धांजली देण्यात आली। या प्रसंगी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करून सदर प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत निपक्षीय तपास करण्यात येऊन दोषी नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असा आक्रोश व्यक्त करण्यात आला। हा कॅन्डल मार्च शैलेश जायस्वाल शिवसेना जिल्हाध्यक्ष उभाटा गटाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। यामध्ये तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री हरीजी चांदेवार, परेश उजवणे, मुकेश चाफेकर, डॉक्टर युवराज कापगते, डॉक्टर बाळू कापगते, डॉक्टर दिलीप पंपालिया, डॉक्टर शुभांगी लांगे, मुलचंदजी गुप्ता, सागर जायस्वाल, भाविक शाहू, प्राध्यापिका नूतन दहिवले मॅडम, पोलीस पाटील विजय बोळणकर व गावातील प्रतिष्ठित नागरिक, मराठी बाणा कार्यकर्ते तसेच सर्व पक्षीय राजनीतिक नेते, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास, अर्जुनीमोल। शिकाऊ डॉक्टर मोमिता देबोसिस यांच्या ज्या प्रकारे क्रूर हत्या, पाशवी बलात्कार करून त्यांची जी हत्या झाली त्याच्या नवेगाव वासियांतर्फे आम्ही सर्वत्र निषेध केलेला आहे। आणि त्या निषेधाच्या अनुषंगाने आम्ही शिवाजी चौक ते बालाजी चौक इथपर्यंत कॅन्डल मार्च काढून त्यांच्या एक शांती प्रक्रियेनं एक कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये सर्वपक्षीय गावातले सर्व व्यापारी संघटना आणि विद्यार्थ्यांना घेऊन हा कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं त्या हुतात्म्याला शांती प्रदान करून आपण सर्वांना, त्यांना नराधमांना योग्य शिक्षा द्यावी अशी विनंती या माध्यमातून करणार।